मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी ह्या नाराज होतात आणि म्हणतात, एवढं सर्व करून देखील माझा नातू अजूनही माझ्याशी कुठे बोलतोय, मला जर काही झालं तर, असं म्हणून पूर्णाजी पुन्हा छाती दुखण्याचं नाटक करतात। त्यावेळी घरातील सर्वजण आता पूर्णाजींजवळ येतात। तेव्हा अर्जुन आता मोठ्यानेच म्हणतो, ओ ड्रामा क्वीन, असं म्हणून तो पूर्णाजींजवळ जातो। मी तुला काहीही होऊ देणार नाही। मी कितीही रागावलो ना तरीही या जगात सर्वात जास्त प्रेम मी फक्त तुझ्यावरच करेन, कारण या क्यूट पूर्णाजींवर जास्त वेळ मी अजिबात चिडू शकत नाही। पण या क्यूट ड्रामा क्वीनची स्माईल गेली तरी कुठे कुठे गेली कुठे गेली, असं म्हणून तो पूर्णाजींची गंमत करत असतो। तेव्हा त्या खूप गोड हसतात, तर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो। तर अर्जुन हा पूर्णाजींना लगेच जवळ घेतो। तेव्हा घरातील सर्वांना आता दोघांमधील अबोला मिटल्याने खूपच आनंद होतो। दोघेही आता खूपच खुश असतात। अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली देखील हसते। मग आता दुसरीकडे अर्जुन हा आवरून रूममध्ये गेलेला असतो आणि तो सायलीवर खूपच हसत असतो। तेव्हा सायली मात्र त्याच्यावर चिडलेली असते। त्यावेळी आता ती रागातच म्हणते, तुम्ही अजून हसलात ना तर मग बघाच। अर्जुन आता बेडवर पडून खूप हसत असतो, कारण पूर्णाजी आणि सायलीचा प्लॅन हा अर्जुनने बरोबर ओळखलेला असतो। तो आता ॲक्टिंग करून दाखवत असतो की तुम्ही कशा म्हणत होता, अहो बघा ना पूर्णाजींना काय होतंय ते सर्व काही आठवून त्याला आता हसूच आवरत नसतं। म्हणून सायली म्हणते, तुम्ही अजून जर मला चिडवलत ना तर मग बघा। अर्जुन म्हणतो, तुम्ही काय करणार आहात, असं म्हणून तो तिच्याजवळ येऊन उभा राहतो आणि कमरेवर हात ठेवत विचारतो, काय करणार आहात तुम्ही। सायली म्हणते, मी तुमच्याशी बोलणारच नाही मग। तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, बापरे, तुम्ही चिडताना एवढ्या क्यूट दिसताना तेवढ्या रागात देखील दिसता। मग आता सायली गालातल्या गालात हसते। अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो। मग नंतर सायली ही विषय टाळते आणि म्हणते की खरंच मी नाही बोलणार हा तुमच्याबरोबर। अर्जुन म्हणतो, असं होऊच शकत नाही। तेव्हा अर्जुन आता म्हणतो, तुम्ही खोटे चिडले आहात ना, मला माहीत आहे। मग आता सायली म्हणते, तुम्ही मला एवढं ओळखता। अर्जुन म्हणतो, हो, 1 वर्षापासून आपण एकत्र राहतो ना, म्हटल्यावर एकमेकांना ओळखणारच। त्यावेळी सायली म्हणते, मग पूर्णाजींचं मन तुम्हाला समजलं नाही का, अहो त्यांना तुम्ही बोलत नव्हता तेव्हा किती त्रास झाला होता। तेव्हा अर्जुन विचारतो, पूर्णाजीला वाईट वाटलं त्याचा त्रास तुम्हाला झाला। तेव्हा सायली म्हणते, हो झाला, कारण या जगात अशी काही माणसं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मी अजिबात वेदना पाहू शकत नाही। एक म्हणजे मधुभाऊ, कुसुमताई, त्याचबरोबर आई बाबा, पूर्णाजी, आणि मग असं म्हणून ती थांबते। तेव्हा अर्जुन आता तिला विचारू लागतो, कोण अजून चेहऱ्यावर तुम्ही वेदना पाहू शकत नाही, बोला ना पटकन। मग आता सायली पटकन बोलून जाते की तुम्ही, असं म्हणून ती पटकन बेडवर जाते आणि झोपून घेते। त्यावेळी अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो। त्याला खूप आनंद झालेला असतो की सायलीसाठी काही झालं तरी मी स्पेशल आहेच। मग आता तो मनातल्या मनात विचार करतो, मिसेस सायलींना माझ्याबद्दलही असं वाटत असेल का, असं म्हणून तो आता तिच्याबद्दलच विचार करतो आणि गालातल्या गालात हसतो। तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा झोपेतून उठतो तेव्हा शेजारी पाहतो तर तेथे सायली नसते। मग आता अर्जुन लगेच तिची असणारी तेथे उशी घेतो आणि त्या उशीलाच मिठी मारतो, तिचा किस घेतो। त्यावेळी आता तो सायलीच्या आठवणीतच रमून जातो। मग नंतर म्हणतो, उठायला हवं, कारण मिसेस सायली पुन्हा इकडे येतील आणि बडबड करत राहतील की तुम्हाला कळत नाही का हो, तुम्ही किती उशिरा उठता, मग ऑफिसला जायला किती उशीर होतो, आणि लवकर आवरून घ्या बरं, आंघोळ करून घ्या, नाश्ता करून घ्या, आणि नाश्ता केल्याशिवाय अजिबात तुम्ही ऑफिसला जायचं नाही, आणि कॉफी कमी प्यायची, अशा सूचना देत राहतील। त्यापेक्षा आपलं लवकर उठलेलंच बरं। आणि अजून एक गोष्ट, जगात अशा काही व्यक्ती आहे, वेदना झालेल्या मला अजिबात नाही आवडणार आणि मलाही त्याचा त्रास होईल। एक म्हणजे मधुभाऊ, दुसरं म्हणजे कुसुमताई, तिसरं म्हणजे आई बाबा आणि पूर्णाजी, आणि त्यानंतर तुम्ही। सर्व आठवून आता अर्जुन खूपच हसत पुन्हा उशीचा एकदा किस घेऊन म्हणतो, क्यूट माझ्या मिसेस सायली। तर इकडे सायली आणि कल्पना ह्या दोघीही आता महिन्याचा हिशोब करत असतात। हा कल्पना विचारते, अगं सायली, लाईट बिल तू व्यवस्थित लिहिलं आहे ना। तेव्हा सायली म्हणते, हो। मग आता 5,000 रुपयांचा काहीतरी घोळ होतोय, इथे जास्त कसे मांडले गेले, हाच विचार त्या दोघीही आता करत असतात। पण त्या दोघींनाही काही रक्कम टॅली होत नसते। त्या दोघीही आपापलं काम करू लागतात
आणि खर्च मांडू लागतातच. विमल आता तेथे येते आणि सायलीला चहा देत कल्पनाला कॉफी देत म्हणते, तुम्ही हे पिऊन घ्या, म्हणजे तुमची रक्कम लगेच टॅली पण होईल. तेव्हा आता सायली म्हणते, नको विमलताई, मी नंतर घेते चहा, कारण हे काम अगोदर खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा विमल ठीक आहे असं म्हणते. दोघीही आपापल्या परीने आता हिशोब मांडू लागतो. त्यांना काही टोटल टॅली होत नाही, म्हणून त्या दोघीही डोक्यालाच हात लावतात. तेवढ्यातच पूर्णाजी तेथे येतात आणि विचारतात, म्हणजे या महिन्याचा हिशोबाचं काहीतरी फेरफार होतोय असं म्हणायचं ना. मग आता कल्पना म्हणते, हो ना पूर्णाई, पण आम्ही दोघी करतोय हा. तेव्हा रागातच आता पूर्णाजी म्हणतात की अगोदर त्या तिजोरीच्या चाव्या इकडे दे. तेव्हा कल्पनाला धक्काच बसतो आणि सायलीला देखील. त्या दोघीही आता ताडकन उठून उभ्या राहतात. कल्पना विचारते, म्हणजे पूर्णाई, अहो आम्ही टॅली करतोय पण. पूर्णाजी म्हणतात, मी तुला काय म्हटलं की माझ्याकडे त्या तिजोरीच्या चाव्या दे. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, त्या सायलीच्या हातात कारभार दिल्यापासून पैशांमध्ये काहीतरी फेरफार होत जाणार, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे काही देतच जाऊ नका काम करायला. तेव्हा कल्पना म्हणते, ह्या किल्ल्या अशा कशा देणार, कारण हा एक मान सन्मान असतो. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, तुला म्हटलं ना एकदा किल्ल्या दे म्हणून. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो. त्याला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. कल्पना आता काही चाव्या देत नाही, म्हणूनच आता पूर्णाजी या स्वतः पुढे येतात आणि लगेच सायलीजवळ असलेल्या सर्व किल्ल्या त्या रागातच आता तेथून घेऊन जातात. तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी येतं, ती खूपच रडू लागते. कल्पनाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा ती म्हणते की सायली बाळा, अगं पूर्णाजींचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तू एवढी काळजी करू नकोस. अर्जुन आता तेथे येतो आणि रागातच म्हणतो, मम्मा, पूर्णाजी असं कसं करू शकते ग. तेव्हा अस्मिता म्हणते, गप्प बस, तुझ्या बायकोकडून चूक झाली आहे. तर आला लगेच बोलायला, तिची बाजू घ्यायला. मग आता माझी बायको हर्ट झाली आहे, तुला दिसत नाही का, असं अर्जुन अस्मिताला रागातच विचारतो. सायली म्हणते, चूक माझी आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतलाय, त्यामुळे पूर्णाजींना तुम्ही कोणीही काही बोलू नका, असं म्हणून सायली आता खूपच रडत असते आणि रडतच तेथून तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा सर्वजण तिला असं करू नकोस बोलत असतात, पण सायली आता रूममध्ये जातेच. त्यावेळी आता अर्जुनला, कल्पनाला, विमलला खूपच वाईट वाटतं की पूर्णाजी असा डिसिजन कसा घेऊ शकते. दुसरीकडे साक्षी आता अण्णाला म्हणत असते की प्रिया ही खूप शेफारलेली आहे, तिचा काहीतरी आपण बंदोबस्त करायलाच हवा. मग आता अण्णा म्हणतो, बंदोबस्त लगेच केला असता, परंतु तिने तो व्हिडिओ जर कुणाला पाठवला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मला आता खूप टेन्शन आले. तेव्हा आता साक्षी म्हणते, आपण असं काहीतरी फुलप्रूफ प्लॅन करायला हवा, जेणेकरून त्या 2 तासांमध्ये मी कुठे होते ना, आणि व्यवस्थित प्लॅन करायला हवं. तो अर्जुन फक्त या केसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय, असं आता साक्षी म्हणत असते. तेव्हा महिपत म्हणतो, ते कसं शक्य आहे, तो अर्जुन सुभेदार आहे, तो काहीही करेल आणि त्या प्रियाचा गेम लगेच ओव्हर केला असता, परंतु तिने जर तो व्हिडिओ कुणाला तरी पाठवला तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अगोदर तो व्हिडिओ डिलीट करायला हवा, म्हणजे ज्या 10 डिव्हाइसमध्ये तो व्हिडिओ आहे ना, तेच व्हिडिओ डिलीट करून टाकायचे. त्यावेळी आता साक्षी म्हणते, अण्णा, माझ्या डोक्यात एक खूप मोठी कल्पना आली आहे. त्या खुनाच्या रात्री मी 2 तास आश्रमामध्ये नव्हतेच, हे सिद्ध करण्याचा माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे. तेव्हा महिपत विचारतो, कोणता. तर आता साक्षी तो प्लॅन सांगू लागते. तर महिपतला देखील तो प्लॅन खूपच आवडतो. दोघेही लगेच तयारीला लागतात. मग आता इकडे कल्पना पूर्णाजीच्या रूममध्ये येते आणि विचारते, काय हो सायलीने एवढी काय चूक केली होती, किती अपमान केला तुम्ही तिचा पूर्णाई. त्यावेळी माझ्याकडून सुद्धा अशा खूप वेळा चुका झाल्या आहेत, परंतु तुम्ही मला मदत करायचात ना. अहो, तुम्हाला एकही सायलीमध्ये चांगला गुण नाही दिसत का. तेव्हा रागातच पूर्णाजी म्हणतात, तुला दिसतो ना, मग झालं की, आणि तिच्यामध्ये एखादा असा कोणता गुण आहे मलाही कळू दे, असं पूर्णाजी रागातच म्हणतात. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, एक गुण नाही, 1000 गुण आहेत माझ्या सायलीमध्ये, माझ्या सुनेमध्ये. समंजसपणा, प्रेमळ, समजूतदार, त्याचबरोबर ती आता चेहऱ्याने नाही तर मनाने पण अगदी सुंदर आहे. अहो, मला अर्जुनच्या लग्नाअगोदर खूप काळजी असायची की त्याचं कसं होणार, परंतु आता जेव्हा त्याने सायलीबरोबर लग्न केलं ना, तेव्हापासून माझी काळजीच मिटली. अहो, सायलीचं घरातील सर्वांवर प्रचंड प्रेम आहे आणि सायली ही माणसं तोडणारी नाही तर माणसं जोडणारी आहे. अहो, 1 वर्ष झालं मला माझ्या सायलीचे गुण दिसतायत. तुमच्या डोळ्यावरून जर तन्वीच्या प्रेमाची पट्टी हटली असेल तर तुम्हालाही आता ते गुण दिसायलाच हवेत, असं कल्पना स्पष्टपणे पूर्णाजीला म्हणते.
आता कल्पना ही तेथून गेल्यानंतर पूर्णाजींना सर्व प्रसंग आठवू लागतात की सायली जेव्हा लग्न करून घरात आली होती तेव्हा आम्ही घरात येण्यासाठी तिला नकार दिला होता. त्याचबरोबर अर्जुनने हट्ट करून तिला घरात आणलंच. माझंही तेव्हा काही ऐकलं नव्हतं. त्यानंतर सायलीने आपल्या घरासाठी किती खास्ता खाल्ल्या, सर्वांसाठी किती काही केलं. त्याचबरोबर मी तिला कितीही नावं ठेवली तरीही एका वर्षभरामध्ये सुभेदारांवर जे संकट आलं ते तिने असं परतून लावलं. पण अश्विन हा झोपेच्या गोळ्या घ्यायला लागला होता. आज सायलीने कशा प्रकारे त्याला त्या ट्रॉमातून बाहेर काढलं. त्याचबरोबर प्रतापवर एवढा मोठा गुन्हा झाला होता परंतु सायलीने हुशारीने प्रताप कशा प्रकारे निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर तिच्यामध्ये मला प्रतिमा दिसते. हे सगळं काही पूर्णाजींना आता आठवत असतं आणि प्रियापेक्षा जास्त ही सायली रविराजांवर प्रेम करते आणि सेम टू सेम ते प्रतिमासारखं बोलणं यामुळे ती सर्वांचीच लाडकी झाली. अगदी रविराजही तिच्यावरचा राग कधीच विसरून गेले आहेत. आणि त्याचबरोबर प्रियाने आत्तापर्यंत सायलीच्या बाबतीत खूप काही केलं परंतु ते सगळं खोटं होतं आणि सायली व अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय हे जेव्हा तिने सांगितलं होतं तेव्हा मी तिच्या कानाखाली मारली. हे सगळं काही पूर्णाजींना आठवतं. तेव्हा त्या उठतात आणि प्रतिमाचा फोटो हातात घेत विचारतात, काय ग प्रतिमा, अशी कशी तुझी मुलगी? लहानपणी तिला चांगले संस्कार मिळाले नाही म्हणून ती अशी झाली असेल का? मला वाटलं होतं तुझी तन्वी सेम टू सेम तुझ्या संस्कारांवर जाईल, अगदी मन मिळावू आणि सर्वांना समजून घेणारी, सेम टू सेम या सायलीसारखी, असं म्हणून पूर्णाजी आता विचारात पडतात. तर दुसरीकडे आता सायली खूप रडत असते आणि म्हणते, मी तर या घराची सून होण्याची स्वप्न पाहतीये परंतु मला माहीत आहे ना माझी योग्यताच नाही आहे. कारण पूर्णाजींनी कशा प्रकारे माझ्याकडून त्या चाव्या काढून घेतल्या आणि त्याचबरोबर आईंनी दिलेला तो अधिकार. मग आता तेवढ्यातच तिला अर्जुनचा सारखा सारखा कॉल येत असतो परंतु ती कॉल रिसीव करत नाही म्हणून अर्जुनला खूपच वाईट वाटतं. तेव्हा तो म्हणतो, मिसेस सायली प्लीज तुम्ही कॉल रिसीव करा. अहो मला तुम्हाला हेच सांगायचे की रडत बसू नका, कारण किल्ल्या तुमच्याकडे असल्या किंवा नसल्या तरीही तुम्हीच सुभेदारांची सून आहात. असं म्हणून तो पुन्हा एकदा सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. आज सायली आता म्हणत असते की मी तुमचा कॉल रिसीव करू शकत नाही कारण जर मी कॉल रिसीव केला तर तुम्ही पण म्हणाल की तुम्ही कुठे सुभेदारांच्या घरच्या खऱ्या सून आहात, तेव्हा एवढं मनाला लावून घ्यायचं आणि हेच जास्त माझ्या मनाला लागेल. असं म्हणून ती आता अर्जुनचा फोन आता घेण्याचंच टाळते. दुसरीकडे अर्जुन आता म्हणतो की मला घरी जायला हवं कारण पूर्णाजी जर सायलीला अजून काही बोलली तर तिला खूप त्रास होईल. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य मला घरी जायचंय. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय एवढ्या लवकर? मग आता अर्जुन म्हणतो, मी तुला सांगितलं ना सकाळी काय काय झालं ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अरे पण तरीही. अर्जुन म्हणतो, नाही तू इथे सर्व काही सांभाळ. असं म्हणून तो घरी जायला निघतो. काही वेळानंतर आता तो घरी येतो आणि पूर्णाजींना आवाज देतो. आता अर्जुन एवढ्या लवकर घरी कसा आला या विचाराने घरातील सर्वच जण हॉलमध्ये येतात. तर पूर्णाजी विचारतात, काय रे काय झालं? मग आता मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, अर्जुन रागातच म्हणतो. तेव्हा तुझ्या आवेशावरून मला समजतंय तुला कोणत्या विषयावर बोलायचं, पूर्णाजी त्याला म्हणतात. पण त्या अगोदर माझं सर्वांनी एक बोलणं ऐकून घ्या कारण मला खूप महत्त्वाचं बोलायचंय. आता जे काही व्हायचं असेल ते तुमच्या सर्वांसमोरच होऊन जाऊ द्यात. असं पूर्णाजीने आता बोलल्यानंतर घरातील सर्वांनाच खूप टेन्शन येतं आणि आश्चर्याचा धक्काही बसतो. तेव्हा आता पूर्णाजी या सायलीला पुढे बोलवतात. घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं, नक्की कशासाठी पुढे बोलवलं असेल. तेव्हा सायली देखील खूपच घाबरते, आता नक्की पूर्णाजी काय निर्णय घेतील. मग आता अस्मिता देखील हसू लागते की बरं झालं, आता सायलीला एक हिशोबातील चूक खूप महागात पडणार या विचाराने ती खूपच हसू लागते. तेव्हा त्या लगेच सायलीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, मला माफ कर सायली, अगं तुझ्यामध्ये जे गुण दिसले त्याला मी इग्नोर केलं. असं म्हणून आता घरातील सर्वांना पूर्णाजी या आनंदाचा धक्काच देतात. मग आता सायली म्हणते, पूर्णाजी, असं म्हणून ती लगेच आता पूर्णाजींचा हात खाली घेते. अस्मिताला मात्र आता आश्चर्याचा धक्का बसतो. तिचा जळफळाट होऊ लागतो की पूर्णाजी अशी काय वागते, काय बोलते.
पुढे आता पूर्ण आजी म्हणतात, तू मला जिंकलंस, तुझ्या मनाने जिंकलं. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असा हात जोडू नका पूर्ण आजी. पूर्ण आजी म्हणतात, माझ्या हातून खूप वेळा तुझा अपमान झाला, तुझी हेटाळणी झाली, कुणाचा कधीही अनादर केला नाही आणि या घरातील नाती घट्ट केलीस. मुळे सुभेदारांची खरी सून होण्याचा मान तर तुझाच आहे असं म्हणून आता त्या सायलीच्या हातात सर्व घराची जबाबदारी देऊन चाव्या ठेवतात. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. त्याचबरोबर घरातील सर्वांना देखील ती आता पूर्ण आजींना मिठी मारते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, आज मी खूप खुश आहे. तेव्हा सायली म्हणते, थांबा सर, आता तुम्ही असं म्हणू नका की तू सुभेदारांची खरी सून नाहीये. परंतु जेव्हा पूर्ण आजीने माझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवला ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की मी जग जिंकले. असं म्हणून ती आता खूपच खुश असते. तर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.